नमस्कार मंडळी, मी अनिता. तर परवाचा माझा तुम्ही व्हिडिओ बघितला जे की आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या प्रकरणावरती मी बनवलं होतं आणि त्यावरती ना मला इतके सगळे निगेटिव्ह कमेंट्स आलेले आहे आणि जी ताई ह्या जगात नाही आहे, जी फॅमिली ह्या जगात नाही आहे, त्याबद्दल पण मला खूप असं निगेटिव्ह कमेंट्स आलेले आहे. आता कमेंट तर इतक्या मला निगेटिव्ह आल्या आहेत, पण ते कमेंट करणाऱ्यामध्ये मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की त्यामध्ये बायका पण होत्या, खूप साऱ्या निगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्या. आणि त्या बायकांचे विचार पाहून मला इतकं म्हणजे धक्का बसल्यासारखं झालं की एक बाईला किती जज करू शकते. आणि खरंच सांगायचं म्हटलं, तो जो मी व्हिडिओ बनवला होता ना, तो पहिल्यांदा बनवला होता. खरंच माझं ते इंटेन्शन नव्हतं की माझं सबस्क्रायबर वाढवावे, पण मला ना खरंच हे वाटलं की ज्या फॅमिलीतले 3 मेंबर ह्या जगातून गेले, त्या फॅमिलीला इतकं दुःखात असून सुद्धा समोर येऊन सोशल मीडियावर क्लॅरिटी द्यावी लागते की हे बाबा असं नव्हतं, फोन हा विषयच नव्हता, तुम्ही त्या फॅमिलीला चुकीचं समजताय, आमच्या फॅमिली मेंबरला चुकीचं समजताय, जे की ह्या जगात नाही आहे. आणि त्या माणसाबद्दल लोक वाईट कमेंट करताय आणि त्यांना किती दुःख होत असेल. म्हणून मला वाटलं कुठेतरी की नाही बाबा, आपण थोडीशी त्यांना हेल्प करू शकतो. आपण आहेच ना सोशल मीडियावर, तर आपण माझ्या थ्रू काही लोकांना क्लॅरिटी देऊ शकते मी, म्हणून मी तो व्हिडिओ बनवला होता. हेच इंटेन्शन होतं, बाकी माझं काहीच इंटेन्शन नव्हतं तो व्हिडिओ बनवण्यामागचा. काही लोक तर हे पण म्हणताय की तू व्ह्यूज, सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी हे सगळं केलं, पण मी तसं काहीच नाही केलेलं. आणि तुम्हाला हे क्लिअर करायचं आहे की एका व्हिडिओला आपले भरपूर सारे असे व्ह्यूज आले, सबस्क्रायबर आले आणि फॉलोअर्स आले, तर ते तेवढ्यापुरतंच मर्यादित असतं. कारण माझं कंटेंट डेली ब्लॉगचं आहे, डेली लाईफचं आहे. आणि माझ्या लाईफ म्हणजे जे माझे कंटेंट आहे त्या कंटेंट कॅटेगरी थ्रू जर माझे सबस्क्रायबर, फॉलोअर्स वाढले असते तर मला फायदा झाला असता, कारण ते लाईफ टाईम माझ्यासोबत असते. आता ह्या कंटेंटमुळे जे की मी फक्त तेवढंच एक व्हिडिओ बनवलं होतं, तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघा. माझ्या चॅनलवरती किंवा माझ्या इंस्टाग्राम पेजवरती असे कोणतेच व्हिडिओज नाही, फक्त मी तो एकच व्हिडिओ बनवला होता. तो पण मी माझी फ्रेंड होते आणि त्यांना ना समोर येऊन असं बोलावं लागत होतं, क्लॅरिटी द्यावं लागत होती. म्हणून मला वाटलं मी कुठेतरी त्यांना थोडी तरी हेल्प करू शकते, व्हिडिओ थ्रू क्लॅरिटी देऊ शकते लोकांना की असं नव्हतं बाबा, असं होतं. तर ज्या लोकांना वाटतंय ना की मी व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढवण्यासाठी, फॉलोअर्स वाढवण्यासाठी केलं, तर त्यांना मला क्लॅरिटी द्यायची आहे की असं नसतं एका व्हिडिओला आपले व्ह्यूज आणि फॉलोअर्स आले तर त्याचा फायदा होत नसतो. कारण ते किती काळ टिकतील हे पण आपल्याला माहिती नाही, कारण ते माझ्या कंटेंट कॅटेगरी थ्रू आलेले नसतील. आणि त्यांना ना ज्या मुळे ते माझ्या जवळ आलेत, मला फॉलो केले त्यांना ना त्याच प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडते, जे की मी यानंतर बनवणार नाही. फक्त तो एकच व्हिडिओ बनवला होता आणि ते किती काळ टिकतील हे तर माहिती नाही, पण एका व्हिडिओला व्ह्यूज वगैरे येऊन असं काही फायदा नसतो होत, कारण ते तेवढ्यापुरतंच मर्यादित असतं. ते आपल्या बाकीच्या कंटेंटला सुद्धा असे सारखे व्ह्यूज यावं लागतात, तेव्हा कुठेतरी आपल्याला फायदा होतो. एका व्हिडिओला फॉलोअर्स आणि व्ह्यूज मिळून काही फायदा होत नसतो, हे क्लिअर करायचं होतं मला. आणि खूप लोक मला असे निगेटिव्ह बोलले ते व्हिडिओला, आणि जी ताई ह्या जगात नाही ते ताईला पण बोललेत. त्यामुळे त्यांची मानसिकता तर दिसून येते, पण मला ना खूप अशा वाईट पण कमेंट केल्या. तर मला हेच क्लिअर करायचं होतं ह्या व्हिडिओ थ्रू की माझं खरंच हे इंटेन्शन नव्हतं. बाकी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर पण केले, पण तुम्हाला जे समजायचं ते तुम्ही समजू शकता, कारण लोकांना किती पण क्लिअर केलं तर जे समजायचं ते समजतील. हा व्हिडिओ मला बनवायचा नव्हता, पण मला कुठेतरी वाटलं की नाही, आपण क्लॅरिटी द्यायला पाहिजे, कारण माझं खरंच इंटेन्शन होतं. आणि मी जर हे बोलले नसते ना तर मला गिल्ट असतं की मला खरंच कालपासून असं गिल्ट वाटते की आपण खरंच ह्यासाठी केलं होतं काही सगळं, असं गिल्ट होतं आहे. आणि त्यामुळे ना माझा हा विचार करून डोकं फुटायची वेळ आली होती. त्यामुळे मला वाटलं की हा व्हिडिओ मी बनवायलाच पाहिजे, नाही तर ते आयुष्यभरासाठी नाही तर कमीत कमी माझ्या 15-20 दिवस तरी माझ्या डोक्यामध्ये असतं की हे आपण वाईट केले, आणि खरंच मला त्याचं गिल्ट वाटत होतं काल, म्हणून मी व्हिडिओ टाकला नव्हता. तर खरंच माझं हे इंटेन्शन होतं, एवढंच मला क्लिअर करायचं होतं ह्या व्हिडिओ थ्रू. बाकी तुम्हाला जे समजायचं तुम्ही समजू शकता, बस एवढंच बोलायचं होतं.